वर्ष 1971 पाकिस्तानमध्ये एक मिलिटरी कॉलेज होते, ज्यात 2 मुलं शिकत होते. एक तहाब्बुर हुसेन राणा आणि दुसरा दाऊद सय्यद गिलानी. हे दोघंही खूप चांगले मित्र होते. त्यातील राणा हा डॉक्टर बनला आणि कॅनडाला जाऊन तिथे तो कॅनेडियन बनतो आणि तिथेच तो सेटल होऊन एक विजाची कंपनी सुरू करतो. दाऊदचे वडील हे पाकिस्तानमध्ये मोठ्या अहुद्यावर होते आणि दाऊदची आई US ची होती. ती काही दिवस पाकिस्तानमध्ये राहते, परंतु काही काळानंतर पाकिस्तान सोडून परत USला शिफ्ट होते. दाऊद हा 1977पर्यंत पाकिस्तानमध्ये राहतो आणि नंतर हा पण USला शिफ्ट होतो. पण तिथे राहून पाकिस्तानशी त्याचे कॉन्टॅक्ट हाय असतात. तो तिथे ट्रेडिंग करत असतो. 2001मध्ये लष्कर-ए-तौबाशी कॉन्टॅक्टमध्ये येतो. हाफिज सईद मोठा भारताविरुद्ध प्लॅन तयार करत असतो. हाफिजला दाऊद फार कामाचा वाटतो. 2002मध्ये हाफिज दाऊद गिलानीला पाकिस्तानमध्ये बोलावतो व दावत देतो, म्हणजेच बेसिक ट्रेनिंग दिली जाते, त्यालाच दावत म्हणतात. नंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग दिली जाते, जी POKमध्ये मुझफ्फराबादमध्ये होते. दाऊद या दरम्यान 5 वेळा पाकिस्तानला येतो. हे सर्व मुंबई अटॅकसाठी सुरू होते, पण दाऊदला हे सांगितलेले नव्हते. त्याला फक्त काश्मीरसाठी काहीतरी प्लॅन करणार आहोत हे सांगितले. या सर्व अटॅकसाठी फंडिंग ISI करत होती. आता हा दाऊद लष्कर-ए-तैयबाच्या फॉरेन विंग रिक्रुटमेंटमध्ये ट्रान्स्फर केला जातो. दाऊद नाव चेंज करतो व USला जाऊन स्वतःचे नाव डेव्हिड हेडली असे ठेवतो, जे त्याच्या आईचे नाव असते. 2005मध्ये त्याची आयडेंटिटी पूर्ण चेंज होते. USमध्ये हे सर्व कठीण आहे, परंतु पाकिस्तानच्या ISIच्या मदतीने हे सर्व होते. डेव्हिड पुन्हा आपल्या कॉलेज फ्रेंड तहाब्बुरला कॉन्टॅक्ट करतो व हाफिज जे सांगत असतो तसे तसे करत असतो. आता मुलं रिक्रूट केल्या जात असतात, जे जास्त शिकलेले नको, मॅरिड नको, त्यांना परिवार जास्त नको, असे मुलं फाइंड आउट करून रिक्रूट केल्या जातात. 21 वर्षाचा अजमल कसाब हा फरीदाकोट पाकिस्तानचा होता. काही कारणास्तव घर सोडून चोऱ्या करत होता. एकदा तो बंदूक घेण्यासाठी रावलपिंडीला गेला होता. तिथेच त्याला जमात दावाचा मेंबर मिळतो व तो रिक्रूट होतो. असेच 32 मुलं गोळा केले व एक टीम बनवली जाते, जी भारताविरुद्ध यांचा वापर करणार असते. प्लॅन बनवला गेला. यांची ट्रेनिंग सुरू केली गेली. ट्रेनिंग ही 3 प्रकारे होते. दौरा-ए-सुफा, ज्यामध्ये रिलिजियस ट्रेनिंग दिली जाते, जे 21 दिवस होते. यामध्ये यांचा उस्ताद फैजुल्ला आणि मुफ्ती हे असतात. याच ट्रेनिंगमध्ये हाफिज सईद आणि झेकुर रहमान यांना भेटवल्या जातात. दौरा-ए-अम्मा, जी दुसरी ट्रेनिंग असते, यामध्ये 21 दिवस त्यांना माउंटेन चढणे, मॅप रीडिंग करणे, बंदूक असेंबल करणे, कोड रीड करणे, फिजिकल ट्रेनिंग होते. ही कंप्लीट केल्यानंतर ही सर्व मुले 1 हप्त्यासाठी घरी जातात. अजमलने त्याच्या आईला सर्व सांगितले होते की तो काय करतो. 1 हफ्त्यानंतर पुन्हा परत मुझफ्फराबादला या मुलांना शिफ्ट केल्या जाते आणि इथे सुरू होते 3री फेज ट्रेनिंग, ज्याचं नाव आहे दौरा-ए-खासा, ज्याला ॲडव्हान्स ट्रेनिंग म्हणतात. यांना 12-12 घंटे बारूद आणि बंदुके चालवायची ट्रेनिंग दिली जाते. त्यानंतर 60 घंटे काहीही न खाता डोंगर चढण्याची ट्रेनिंग दिली जाते. यात भरपूर मुलं एलिमिनेट होतात. ही ट्रेनिंग कमीत कमी 3 ते 4 महिने चालते. या ट्रेनिंगमध्ये हाफिज, जाकूर, खाफा यांसारखे लोक भेटतात व या मुलांना मोटिवेट करत असतात. शेवटी या ट्रेनिंगनंतर 15 मुलं जे सिलेक्ट होतात त्यांना लास्ट 4th स्टेजची ट्रेनिंग दिली जाते. ती म्हणजे दौरा-ए-रिब्बत. कोणी फॉलो केले तर काय करायचे, लोकेशन फाइंड आउट कसे करायचे, म्हणजेच इंटेलिजन्स ट्रेनिंग दिली जाते. 10 मुलं पूर्णपणे तयार केले जातात. त्यात पण इस्माईल हा त्यांचा हेड बनतो. यांच्या 5 ग्रुप तयार करण्यात येतात, म्हणजे 2-2चा ग्रुप. यांना कराचीला नेऊन समुद्रातील ट्रेनिंग होते. तीसुद्धा 3 दिवस चालते. व्हिडिओ थ्रू, फोटो थ्रू, कुठे कधी कसं मुंबईमध्ये जायचं, सर्व ट्रेनिंग दिल्या जाते. यामध्ये सर्वात मोठा रोल असतो दाऊद म्हणजेच डेव्हिड हेडली आणि तहब्बुर राणाचा. यांची व्हिसाची ब्रांच मुंबईमध्ये ओपन केल्या जाते. डेव्हिड USचा असल्यामुळे हे सहज शक्यही होते. USची कंपनी इंडियामध्ये ब्रांच ओपन करत होती, त्यामुळे कुणाला त्यात काही वावगं वाटलंच नव्हतं. डेव्हिड इंडियामध्ये येतो. व्हिजिट करून याने भरपूर फोटो, व्हिडिओ काढले, सर्व्हिलन्स केले. हेडली प्रत्येक व्हिडिओ बनवतो, लोकेशन, फोटो काढतो, छोटी छोटी डिटेल पाकिस्तानला देतो. या सर्वांचा फायदा घेऊन कम्प्युटर एक्सपर्ट्स एक PPT तयार करतो व या मुलांना ट्रेनिंग दिल्या जाते, समजावून सांगितल्या जाते. हे सर्व झाल्यावर ही मुलं सर्व तयारीसह 22 नोव्हेंबर 2026ला भारतीय कपडे, मनगटावर धागा वगैरे करून रेडी होतात व यांना सांगितले जाते, तिथे गेल्यानंतर हिंदू असो किंवा मुसलमान
या सर्वांना जितके लोक मारता येतील तितके मारायचे व तेवढे लोक मारा व अंग्रेजांना टार्गेट करा. व 22 नोव्हेंबर 2008ला सकाळी 7ला हे मुलं रवाना होतात समुद्री मार्गे, ते सुद्धा भारतावरती म्हणजेच मुंबईवरती अटॅक करण्यासाठी. 1.5 घंट्यानंतर छोट्या बोटमधून मोठ्या जहाजाद्वारे 23 नोव्हेंबर 2008ला इंडियन बोटमध्ये हे मुलं चढतात व बोटमधील सर्वांना मारतात, फक्त चालकाला जिवंत ठेवतात. अशा प्रकारे कुबेल बोटद्वारे 26 नोव्हेंबर दुपारी 4 वाजता ते चालकालाही मारतात व स्पीड बोट पकडतात आणि आपले इंडियन मोबाईल नंबर सुरू करतात आणि मुंबईकडे येतात. रात्री 9 वाजता कुलाब्याजवळ मच्छीमार कॉलनीमध्ये ते उतरतात. हे लोकेशन त्यांच्या प्लॅनच्या दृष्टीने योग्य असते. इस्माईल व कसाब हे CST स्टेशनसाठी निघतात. शोएब व नाझीर हे लिओपोल्ड कॅफेसाठी निघतात. जावेद व हाफिज ताज हॉटेलसाठी निघतात. इम्रान व नासिर नरिमन हाऊससाठी निघतात आणि फरहाद व अब्दुल हे ओबेरॉय हॉटेलकडे निघतात. हे सर्व उतरतात, परंतु 2 आतंकी त्याच बोटीत थांबतात, कारण ओबेरॉय हॉटेलला टॅक्सीपेक्षा बोटने जाणे लवकर जाता येईल म्हणून हे दोघं त्या बोटमध्ये थांबतात. ही 8 मुलं आपल्या टार्गेटकडे निघतात. इस्माईल व कसाब CST स्टेशनकडे टॅक्सीमध्ये निघतात. कसाब बॉम्ब टॅक्सीमध्ये लावतो. 16 मिनिटांनंतर हे CST स्टेशनला पोहोचतात व काही मिनिटांनंतर विले पार्लेला ही टॅक्सी ब्लास्ट होते आणि हे दोघं CST स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर बाथरूममध्ये जाऊन वेपन्स रेडी करतात आणि अटॅक करणे सुरू करतात. अजमल अटॅक करताना हसत असतो. पूर्ण CST स्टेशन खाली होते. यामध्ये 58 लोक ठार होतात, 104 जखमी आणि 8 पोलीस शहीद. नंतर हे पैदल निघतात व कामा हॉस्पिटलमध्ये घुसतात. पोलीस यांचा पाठलाग करतात. हे कामा हॉस्पिटलमध्ये घुसतात, परंतु हे प्लॅनमध्ये नसल्यामुळे यांना त्यातला मॅप माहिती नसतो व 1 तास त्यात ते फिरत असतात व हे तिथून बाहेर पडतात. इकडे मुंबई ATS हेड हेमंत करकरे व विजय सालस्कर सोबत निघतात व त्यांना माहिती मिळते हे दोघं आतंकवादी कामा हॉस्पिटलजवळ आहेत. हे एका व्हाईट कॉलिस गाडीने येतात व आतंकवादी अंधाधुंद फायरिंग करतात. कसाबच्या हाताला गोळी लागते. गाडीतून पण फायरिंग होते, परंतु जेव्हा आतून काहीच हालचाल दिसत नाही तेव्हा हे आतंकवादी गाडीजवळ येतात व यांना इथून जायचं असते म्हणून गाडीतून हेमंत करकरे, अशोक कामत, विजय सालस्कर यांना बाहेर करतात व मालाबार हिल्सकडे निघतात. पण मागच्या सीटवर हेड कॉन्स्टेबल अरुण जाधव यांना खांद्याला गोळी लागलेली होती, परंतु ते जिवंत होते. अरुण जाधव सर्व यांच्या गोष्टी ऐकतात, परंतु ते काही करू शकत नव्हते. दुसऱ्या कॉन्स्टेबलचा म्हणजेच पाटील यांचा फोन रिंग होतो व कसाब गोळ्या चालवतो व पाटीलसुद्धा शहीद होतात. ते काही वेळाने कार चेंज करतात. जेव्हा अरुण जाधव फोन करून कळवतात की 2 आतंकवादी या रोडवरून निघाले. पोलीस स्ट्रॉंग बॅरिकेड्स लावतात, त्यामुळे हे डिवायडेडवर कार घालतात. कार अटकते. त्याच टाईमला तुकारामजी यांनी कसाबला पकडलेले असते, परंतु कसाब गोळी चालवतो व तुकारामजी शहीद होतात. यामध्ये पोलीस कसाब व इस्माईलला पकडतात, परंतु इस्माईल मरतो. तिकडे बाकीचे आतंकवादी पण त्यांचं काम करत असतात. लिओपोल्ड कॅफेमध्ये शोएब आणि नाझीर घुसतात, अंधाधुंद फायरिंग करतात. 11 लोक शहीद होतात व 28 जखमी. लगेच हे आतंकवादी ताजकडे निघतात. हाफिज व जावेद ताजमध्ये लॉबीमध्ये घुसतात. पायऱ्यांनी 5th फ्लोअरला जातात, परंतु त्यांना तिथे काहीच भेटत नाही म्हणून ते रात्री 6th फ्लोअरला 11:30 वाजता 520 रूममध्ये घुसतात. रामामूर्ती यांना ते बाथरूममध्ये बांधतात व फोनवर पाकिस्तानमध्ये बोलतात. कुणीतरी चाचाला ते सारखे बोलत असतात. सोहेल व नाझीर स्विमिंग पूल एरियामध्ये 4 लोकांना पकडतात व होस्टेज करतात. हे 520मध्ये एकमेकांना भेटतात. या रूमला कंट्रोल रूम बनवला जाते व 6th फ्लोअरवर हे लोक आग लावतात. रूममध्ये होस्टेजेसला सोडून बाहेर येतात व 30 लोकांना मारतात. नाझीर व इम्रान नरिमनला पोहोचतात व बॉम्ब लावतात. एका पेट्रोल पंपाला हे लोक बॉम्ब लावतात व नरिमन हाऊसमध्ये घुसतात व इस्रायली लोकांना होस्टेज बनवतात. जवळच्या बिल्डिंगवरती फायरिंग करतात व 9 लोकांना नरिमन हाऊसमध्ये मारतात. 5वी जोडी जी अब्दुल व फरहाद ओबेरॉय हॉटेलमध्ये घुसतात, फायरिंग करतात व आग लावतात. 35 लोकांना मारतात आणि आता पोलीस फोकस करतात 3 ठिकाणी: ओबेरॉय हॉटेल, ताज हॉटेल आणि नरिमन हाऊस. आणि हे पोलिसांना क्लिअर झालं होतं की हे गँग वॉर नाही तर आतंकी हमला आहे. फक्त 10 लोक संपूर्ण मुंबई कंट्रोल करत होते. यानंतर रात्री महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला कॉन्टॅक्ट करून मदत मागते की NSG कमांडो पाठवा. अटॅक सुरू होऊन 3 घंट्यांनीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिल्ली
ना फोन करून मदत मागितली. मरीन कमांडो पण ॲक्टिव्ह झाले होते. इन्फॉर्म केल्यानंतर 360 कमांडो रेडी होतात, पण एअरक्राफ्ट चंदीगडला असल्यामुळे अवेलेबल नसते. 1 तास उशीर होतो. पालम एअरक्राफ्ट होते, परंतु हे खूप छोटे एअरक्राफ्ट असल्यामुळे त्यात 360 कमांडो बसू शकणार नव्हते. 360 NSG कमांडोऐवजी 120 कमांडो पाठवायचे ठरते. या सर्व डिस्कशनमध्ये फ्युएल आणि क्र्यू रेडी करण्यामध्ये 2.5 घंटे हा वेळ लागतो. 120 कमांडो निघतात. पोहोचायला 3 तास लागतात, तेही फक्त एअरपोर्टवरती. त्यानंतर अजून टार्गेटवरती पोहोचायला अजून वेळ होतो. परंतु इकडे मीडियावाले सुद्धा सर्व डिटेल लाईव्ह दाखवल्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक खबर मिळत होती. लेआउट रेडी नसल्यामुळे सर्व रेडी करायला वेळ होत होता. पण NSG कमांडो ऑपरेशन स्टार्ट करतात. 28 नोव्हेंबर 2008ला सकाळी 7 वाजता 2 आतंकी मारला जातात. ओबेरॉय हॉटेलमध्ये 28 नोव्हेंबर 2008ला रात्री 8:30 वाजता सिक्युरिटी फोर्सेस नरिमन हाऊसमधल्या दोन्ही आतंकवादींना मारतात. त्यानंतर लास्टला 29 नोव्हेंबर 2008 मॉर्निंग 9 वाजता 4 आतंकवादींना मारतात. NSG कमांडो हे संपूर्ण ऑपरेशन आपल्या हाताने व्यवस्थित करत असतात. संपूर्ण 60 घंटे लागले होते या सर्व ऑपरेशनसाठी. या ऑपरेशनमध्ये NSG कमांडो संदीप उन्नीकृष्णन आणि रिझर्व्ह पोलीस फोर्स राहुल शिंदे शहीद होतात. या अटॅकमध्ये 160 पेक्षा अधिक निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले. शेकडो लोक जखमी झाले. पण या संकटातही भारतीयांनी धैर्य दाखवलं आणि मुंबई पुन्हा उभी राहिली. 26/11च्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.